अख्ख्या देशाचं लक्ष बारामती लोकसभेकडे लागलंय. याच बारामती लोकसभेतल्या शेवटच्या गावात आता आपण आलेलो आहोत. हिंजवडी लगतचं हे कासारसाई गाव आणि या कासारसाई गावात हे शेतकरी सगळे आता या खताच्या दुकानात खत खरेदी करायला आलेले आहेत. परंतु इथं चर्चा ही लोकसभेचीच रंगलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सुरू आहे बारामती लोकसभेत, काय माहित आहे का तुम्हाला? सध्या तर काहीच कल्पना नाहीये, पण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होईल अशी अपेक्षा आहे. पण आता हे पवार कुटुंबीय फुटले, त्यामुळं काय तुमचं काही हित साधलं जाईल का यात? नाही, ह्याच्यात आमचं हित काय कोणीच विचार करत नाही. आमच्याकडे सध्या शेवटचं गाव असल्यामुळे कोणी लक्षच देत नाही. इथं कुठलाच उमेदवार आजपर्यंत आलेला पण नाहीये आणि त्यांनी कुठली चौकशी पण केलेली नाहीये. काय पवार कुटुंबातलं कधी कोणी आले का इथं? नाही कोणीच नाही आले. मग आता मतदान कोणाला करणार तुम्ही? दोन्ही तर पवारच आहेत आता. ते आता नंतर ठरवू ना कोणाला करायचं, ते आता लगेच नाही सांगू शकत तसं काहीच. बर, दोन्हीतलं कोण टप वाटतंय, शरद पवार की अजित पवार? तसं शरद पवारच म्हणायला लागेल, कारण आज जुना माणूस आहे, त्याच्यामुळे नाही जुन्या माणसाला हे करता येत. काय काय करता येणार नाही जुन्या माणसाला अजित पवार? जुन्या माणसाचे जे विचार येते नाही बाहेर वाया नाही जाऊन देणार कोणी. आता जे नवीनचे विचार नाही एवढे हे नाही ना. नवीनचे विचार कधी इकडे पळ कधी तिकडे पळ हे असे नाही व्हायला पाहिजे ना. थांब जागेवर कुठेतरी उभं राहायला पाहिजे, नाही राहत ते माणसं. आता काय तुमच्याकडं प्रचार यंत्रणा पोहोचते का तुमच्यापर्यंत कधी? प्रचार यंत्रणा तर अजून तरी नाही आलेली काही. पाहूया आता, अजून आहेत दिवस. बर, हा, काय विचार काय करताय आता? काय विचार करून मतदान करणार आहे तुम्ही यावेळेला? विचार आता काय, शेतकऱ्याचा कोण जो विचार करेल आमच्यापर्यंत जो पोचल, शेतकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे ना. शेतकऱ्याची बाजू तुम्ही पहा, काय परिस्थिती शेतकऱ्याची, किती कष्ट करतोय शेतकरी. शेतकऱ्याला असं कोण वालीच राहिलेलं नाही. त्या दोघातलं कोण विचार करेल असं वाटतं, शरद पवार की अजित पवार? आता तसं पवार साहेबांचं काम तर पहिलं चांगलंच होतं. आता त्यांनी पण थोडा विचार केला पाहिजे. आता कसं आहे, पाहूया आमच्यापर्यंत कोण पोहोचते ते पाहूया. कधी विचार केला होता की असं पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल? तर काय राजकारण म्हणलं काही होऊ शकतं, त्यामुळं त्यांच्याकडे झालंय तर आता काय आपण काय करू शकत नाही. तर आमचा विचार कोणतरी करायला पाहिजे, आमची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहेत तुमच्या आता या दोन्ही पवारांकडून? कुठलं पवार तुमचे सगळे प्रश्न सोडू शकतात? कुठल्याही पवार आला तरी शेतकऱ्यांची त्यांनी पाहिलं पाहिजे की त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय गरजेचं आहे, किंवा त्यांना आपण काय मदत करू शकतो शासनातर्फे. तर ते कोणताही पवार असो त्यांनी तो विचार केला पाहिजे. आत्ताचं हे सगळं राजकारण बघता कुणी विचार करेल तुमचं असं दिसतंय का शेतकऱ्यांचं? काही नाही समजत. तुम्ही खरं तर खत विक्रेते आहात, तुमच्याकडे बरेच शेतकरी येत असतील. काय चर्चा चालू आहे सध्या तुमच्या या बारामती लोकसभेत? आणि तुमचं शेवटचं गाव आहे, शेवटच्या गावात काय चर्चा आहे? शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य शेतकऱ्यांना मिळावं एवढीच अपेक्षा आहे लोकांची. कारण बाजारभाव मिळावी, त्यांना सबसिडी चालू राहाव्यात, हीच अपेक्षा आहे लोकांची. काय आता कुठलं सरकार यायला हवं असं तुम्हाला वाटतं, जे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल? आता तसं सांगू शकत नाही, पण शक्यतो शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार आलं तर चांगलं आहे. आता हे दोन पवारांना बघून मतदान करणार आहे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीकडे बघून मतदान करणार आहे? तर सध्या तरी चान्सेस जास्त मोदी साहेबांचीच आहेत, पण बघूया, काँग्रेसला सुद्धा संधी द्यायला हरकत नाही. पण आता तुम्ही मोदी साहेबांना चान्सेस आहे म्हणताय, बारामतीत कोणाचे चान्सेस आहेत, शरद पवार की अजित पवार? सुप्रिया त्यांचं शक्यता वाटते आहे. देशात मोदी साहेब येतील असं म्हणतायत, परंतु राज्यात या ठिकाणी आता म्हणजे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे. तुम्ही काय विचार करताय मतदान करताना यावेळेला? मतदान करताना मी पहिलं पवार साहेबांनाच प्राधान्य देईन. आता आम्ही पहिल्या काळात 300 रुपयाला खताची गुण घेत होतो, तर मोदी साहेबाच्या काळात आम्हाला 1600, 1500, 1200 ह्या पद्धतीने गुण घ्यायला लागती. म्हणून आम्ही पवार साहेब हेच आमचे हे असतील. आता हे दोघं वेगळे झालेत, यात काय शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल का? शेतकऱ्यांचं हे आता काय आहे, पवार साहेबच काय करीन ते करीन हे विषय आहे. सगळं खिचडी झालेली आहे सगळी आता सध्या राजकारणाविषयी तर खिचडी झाली. खिचडी तर पवार कुटुंबियांमध्ये पण झाली आहे. आता अजित पवार म्हणतायत की मला कुटुंबानं वेगळं पाडलंय, तर हे योग्य झालंय? अजित पवारांना असं वेगळं केलेलं आहे त्यांनी, ते म्हणतात आता बारामतीकर, म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकावा असं त्यांनी हाक दिली आहे तुम्हाला? तसं अजितदादांनी पिंपरी चिंचवडचा जो विकास केला तो बघता, अजितदादा हे तसे बघायला गेलं तर आहे ना, कार्यक्षम नेते आहेतच आहेत. त्यांच्याकडं निर्णय क्षमता एकदम जबरदस्त आहे. पण आमचा प्रॉब्लेम काय आहे, आमच्यातला आमदार जे संग्रामदादा थोपटे आहेत,
हे इथल्या मुळशी तालुक्यासाठी म्हणजे एकदम वरद असतात आणि त्यांनी जी दिशा दाखवली म्हणजे मुळशीचा जो विचार केला म्हणजे ते ॲक्च्युली भोरचे आहेत पण त्यांनी जे मुळशीचं जे प्रत्येक घराघरात पोचलेला आमदार आहे त्यामुळे ते आमदार संग्रामदादा जे म्हणतील तिकडंच ते शक्यतो पळण्याची शक्यता आहे. नाही नाही अजित पवारच्या हक्केला नाही जाणार. पवार साहेबांचे जे करणार आहे. काय वाटते तुम्हाला, येतील का इथं तुमच्या गावात पवार कुटुंबियातलं कोणी येईल का आता? येतील ना. हो येतील. येतील, दोघं आता येतील. यावंच लागणार. मतदान म्हणल्यावर येणार. आता 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 यावंच लागणार. आता गळ्यापर्यंत आलंय. शेवटचं गाव आहे, महत्वाचं गाव आहे कासर साईड टोक आहे शेवट. एवढे वर्ष तर आले नाहीत. नाही पण आता आता त्यांना वाटणार आहे उशी. आता येऊशी वाटतं. हा आता काही गाव पण एवढं महत्वाचं वाटणार आहे. कासर साई गाव आहे, गाव हे प्रख्यात झालेलं आहे पूर्ण. कारखान्याचं गाव आहे. आता वेळ नव्हे, हो, नवी वेळ नवी दिशा. नवी दिशा. त्यामुळं इथपर्यंत यावं लागेल आता दोन्ही पवारांना. 100%च. तर आजवर जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झालेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पवार कुटुंबीय या कासारसाई गावात फिरकलेलं नाहीये. परंतु आता घड्याळ बदललंय, वेळ बदलली आहे, त्यामुळं कुठपर्यंत आले म्हणले, गळ्यापर्यंत. गळ्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळं आता यावं लागेल इथं पवारांना. येत आहेत का बघू, ते आले तरच मग मतदानाचा विचार केला जाईल. का शिवतारे पण आहेत? ते आश्वासन जसे देतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात. शिवतारे आहेत का? नाही नाही शिवतारे. असं आहे. म्हणजे तिरंगी लढत झाली तर? नाही काय संबंधच नाही, शिवतारेंचा इकडे संबंधच नाहीये. तर हे आहे बारामती लोकसभेतलं शेवटचं गाव, कासारसाई मधली परिस्थिती, इथल्या या मतदारांच्या समस्या आणि या समस्या सोडवण्यासाठी आता नेमके कुठले पवार यांच्यापर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, कासारसाई, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.